नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण दशक माळेसह मोजायला शिकणार आहोत। तर ही दशक माळ काय असते बरं? तर दशक माळ म्हणजे अशा प्रकारची एक माळ असते ज्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की इथे 10-10च्या संख्येमध्ये मणी अशा प्रकारे विविध रंगांमध्ये लावण्यात आलेले आहेत। म्हणजेच इथे पहिले 10 लाल रंगात, नंतर दुसरे 10 निळ्या रंगात, पुन्हा तिसरे 10 लाल रंगात, मग हे चौथे 10 निळ्या रंगात आणि पाचवे 10 हे पुन्हा लाल रंगात अशा प्रकारे लावलेत। पण हे असे का लावलेत बरं? तर आपले मोजणे सोपे होण्याकरता हे मणी अशा प्रकारे दशक माळेमध्ये लावलेले आहेत। आणि तुम्ही इथे बघू शकता की या माळेतील रंगीत मणी आपले मोजणे सोपे करण्याकरता लावलेले आहेत। ते कशा प्रकारे आहेत? तर तुम्ही इथे बघू शकता की प्रत्येक मणी हा आपल्याला एक अंक दर्शवतो। जसं की इथे प्रत्येक मण्यावरती बघा 1 2 3 4 अशा प्रकारे लिहिलेले आहे। आणि आपल्याला जेव्हा कोणी विचारलं की 12 ही संख्या कुठे येईल, तेव्हा आपण सहजरित्या सांगू शकतो की हे पहिले 10 मणी आहेत आणि त्यापुढचा 1 आणि 2 12वी संख्या इथे येईल। म्हणजेच ही दशक माळ आपले मोजणे अशा प्रकारे सोपे करते। चला आपण इथे काही उदाहरणं बघूया आणि दशक माळेचा वापर कशा प्रकारे करायचा ते बघूया। तर समजा तुम्हाला 11 ही संख्या दिलेली असेल आणि तुम्हाला सांगितले की इथे तुम्ही माळेवरती दर्शवा की 11 ही संख्या कुठे ठेवायची। तर आपल्याला एक गोष्ट माहिती आहे की 11 ही संख्या कशाने बनलेली आहे? तर 11 ही संख्या एक दशक आणि एक एकक याच्याने बनलेली आहे। आणि एक दशक म्हणजेच किती मणी? बरोबर पहिले हे 10 मणी दशक माळेत आपल्याला दर्शवलेले आहेत लाल रंगात, तर ते आहेत एक दशक। आणि त्याच्या पुढचा एक एकक, म्हणजेच आपण इथे सांगू शकतो की इथपर्यंत 11 ही संख्या आपल्याला मिळालेली आहे आणि दशक माळेचा आपण एकदम योग्यरित्या उपयोग केलेला आहे। चला आता याच्या पुढे अजून एक उदाहरण बघूया। तर आपल्याला 27 ही संख्या दिलेली आहे आणि 27 ही संख्या म्हणजे काय? तर 27 मध्ये येतात 2 दशक आणि 7 एकक, बरोबर। तर 2 दशक तुम्ही दशक माळेवरती दर्शवा बरं। चला बघूया। तर पहिले हे 10 मणी म्हणजेच एक दशक, नंतर हे दुसरे 10 मणी म्हणजेच 2 दशक आणि त्याच्या पुढे आपण एक एक करून मोजूया 7 एकक। तर सर्वप्रथम आहे हा 1 एकक, नंतर आहे 2 3 4 5 6 आणि 7, म्हणजे इथे आपल्याला हे 7 एकक सुद्धा मिळालेले आहेत। म्हणजेच आपल्याला ही 27 संख्या कुठे लावायची आहे? बरोबर 27 ही संख्या आपण या दशक माळेवरती इथे लावलेली आहे। आणि तुम्हाला आता समजलं असेल की दशक माळ आपले मोजणे कसे सोपे करते। चला आपण अजून एक उदाहरण बघूया। तर मला सांगा 44 ही संख्या तुम्हाला कुठे ठेवता येईल आणि तुम्हाला सांगता येईल का? तुम्ही स्वतः प्रयोग करून बघा आणि आपण इथे सोडवून सुद्धा बघूया। तर 44 म्हणजे किती? तर 44 म्हणजे 4 दशक आणि 4 एकक। तर या माळेवरती 4 दशक दाखवणं तर खूप सोपी गोष्ट आहे। मग तुम्हाला समजलं असेलच की आपण सर्वप्रथम पहिलं दशक, नंतर इथे दुसरं दशक, नंतर तिसरं दशक आणि चौथं दशक, हे 4 दशक एकदम सोप्या रीतीने दाखवलेले आहेत। आणि इथे आपली 40 ही संख्या म्हणजेच 4 दशक पूर्ण होतात। आता याच्या पुढे आपण एक एक दाखवूया। तर हा 1 एकक, हा 2 एकक, हा 3 एकक आणि हा 4 एकक, म्हणजेच 44 ह्या संख्येसाठी आपल्याला हे 4 एकक सुद्धा मिळालेले आहेत। आणि एकूण किती झालेले आहेत? तर एकूण झालेले आहेत हे 40 म्हणजे 4 दशक आणि हे 4 एकक, म्हणजे 44 ही संख्या आपण कुठे ठेवणार? बरोबर आपण ती संख्या इथे ठेवणार आहोत। अशा प्रकारे आपण दशक माळेचा पुन्हा एकदा एकदम मस्त वापर केलेला आहे। म्हणजे आता आपल्याला एक समजलेलं आहे की आपल्याला सुरुवातीला विचार करायचा आहे की त्या संख्येमध्ये नक्की किती दशक आहेत आणि नक्की किती एकक आहेत। आणि यासाठी तुम्ही एक युक्ती सुद्धा वापरू शकता। तुम्ही पहिले दशक मोजा आणि मग त्याच्यामध्ये एक एक करून एकक जोडत जा, म्हणजेच तुम्हाला दिलेली संख्या मोजणे एकदम सोपे जाईल। अरे वा, म्हणजे आपण अशा प्रकारे दशक माळेसह मोजणे शिकलेले आहे आणि आपण मोजणे सोपे केलेले आहे।